तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. परत 12 वाजतायत तर मी चालले आहे नॉनव्हेज घ्यायसाठी. घरातल्यांना खूप मूड झाला नॉनव्हेज खायचा, तर आता मी नॉनव्हेज घ्यायसाठी चालले. आणि दुसरी गोष्ट तर आज पुन्हा मला काम आलेलं आहे. म्हणजे आमचं जे जुनं घर आहे तिथे रिपेअरिंगचं काम चालू आहे, पेंटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी. तर तिथे पण जायचं आहे आणि अजून 2-3 गोष्टी आहेत त्या पण कंप्लीट करायच्या आहेत. आता तर सध्या मी ड्राईव्ह करते आहे कार, तर माझा व्हिडिओ तुम्ही असंच बघत राहा. स्टे ट्यून विथ मी. आणि इथे आंबेडकर जयंतीच्या निमित्त किती सारं हे केलेलं आहे बघा, डेकोरेशन. तर मंडळी, एक गोष्ट सांगू का तुम्हाला? मी आता हेअर कट करायला चालले आहे आणि आता मी मम्मीकडून परमिशन घेत होते का मी हेअर कट करू का. पण मम्मी मला ओरडत होती नको करू वगैरे असं. बोलली का घरात नाही घेणार मी तुला, हेअर कट केलं असतं तू. तर मी मम्मीला बोलले का ठीक आहे मी नाही करत, मी असंच बाहेर चालले. तर मम्मीला असं वाटायला लागलं का ही हेअर कट करून येईल. पण आता मी मम्मीसोबत एक प्रँक करणार आहे. मी बाहेरून हेअर कट करून येणार आहे आणि मम्मीचे रिॲक्शन्स मी कॅप्चर करणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर मला खरंच खूप भीती वाटते या गोष्टीची, कारण का मम्मी डायरेक्ट बोलली का तू जर का हेअर कट केला तर मी तुला घरी नाही घेणार. आणि त्याच गोष्टीची जास्त भीती वाटते. म्हणजे मम्मी तर तसं घरी घेईल, बट मग कधी काय चिडली असेल तर सांगता नाही येणार. आत्ता सध्या तरी माझी केस ना कमरेच्या खाली आहेत. तर माझा असा विचार चालू आहे का मी शोल्डरपर्यंत केस करायला पाहिजे, कारण का उन्हाळा खूप आला आहे आणि केसांचा खूप वैताग येतो रोज काय बांधायचा. तर माझे हेअर्स बघा मी कसे टाय केलेत, तर मला खूप कंटाळा आला आहे म्हणून मी हेअर कट करते. बघूया आपण मम्मीचे काय रिॲक्शन्स असतात आणि काही नाही. मम्मी मला बोलत होती का मी स्वतः करून देते बिकॉज मम्मीचं पार्लर झालेलं आहे. तर मम्मी विचार केला मम्मीच्याकडून केला तर मम्मी एवढ्या वर्षीच केस कापते. तर मग मी आता चालले आहे पार्लरमध्ये आणि बघूया माझ्या चेहऱ्यावर माझ्या फेसवर कोणता हेअरकट सूट होतो आहे वगैरे. बिकॉज मी हेअरकट करते पण स्ट्रेट कट करते, असा एकदम झिगझॅगवाला किंवा फेदर कट किंवा असं कधीच केलेलं नाही. नॉर्मली आपले खालून ट्रिम करते मी केस. बट आता मी थोडंसं इथपर्यंत करायचा विचार, शोल्डरपर्यंतचा करायचा विचार चालू होता. बट आता बघूया मम्मीचे रिॲक्शन्स काय असतात, बाबांचे काय असतात, आजीचे काय असतात. मी इवन आजीला पण विचारलं का मी हेअर कट करू का, तर आजी पण मला नाही बोलली आहे. पण गरमी एवढी असल्या कारणाने मला हेअर कट करायची इच्छा झाली. आणि रिसेंटली माझ्या बहिणीने पण हेअर कट केला, तर तिचं बघून तर मला अजून उत्स्फूर्त झाले मी का मला हेअर कट करायचा आहे. तर तुम्ही माझा ब्लॉग असंच बघत राहा, बिकॉज काय रिॲक्शन्स आहेत मम्मीचे पुढे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटतील. तर गाईज मी निघालेले आहे. पहिले तर माझ्या सिस्टरला मला पिकअप करायचं आहे आणि त्यानंतर मग मी हेअर कटला जाणार आहे. तर गाईज आत्ताच मम्मी मला ओरडत होती का जर का हेअर कट करून आलीस तर बघ तू. तर मला तर खूप भीती वाटते. मीला सांगितलं का नाही मी हेअर कट करायला नाही चालले, मी असंच चालले आहे आत्याकडे टाइमपास करायला, मला खूप बोर झालंय. तर आता बघूया. माझी मम्मी खूप सिम्पल आहे आणि जास्त असं म्हणजे चिडचिडी वगैरे नाही आहे. खूप क्यूट आहे तिचा स्वभाव, म्हणजे स्वभावच असा आहे तिचा. काय जास्त तर काय बोलणार नाही मला, पण एखाद्या वेळेस ओरडू शकते ती. तर बघू आपण काय होतंय काय नाही ते. तर गाईज मी आलेले आहे हेअर कट करायला इथे आणि आता मी फायनल कट करणार आहे मस्तपैकी. अजून काही ठरवलं नाही आहे कोणता कट करायचा वगैरे काय, बघूया.
गाईज हा आहे माझा फायनल लुक. एवढे केस मी कमी केलेले आहेत आणि फ्रंट साईडनी थोडी लेअर दिलेली आहे. छान वाटतं. आता बघूया घरी गेली. मी ओरडणार तर आहेच, बट बघू. कमेंट करून सांगा कशी दिसते. तर मंडळी मी आता घरी चाललेले आहे आणि आता घरी गेल्यानंतर मम्मीचे रिॲक्शन्स बघायचे आहेत, कसे काय होत आहेत ते. घराच्या बाहेर नको काढायला, फक्त एवढंच आहे. मग मी घरी गेले आणि डायरेक्ट बेडरूममध्ये गेले. आरशासमोर माझे केस ओपन केले आणि कॅमेरा चालू केला. मम्मीकडे लुक दिलं तर मम्मी फुल माझ्यावर चिडलेली होती. तुला हे कोणी करायला लावलं, का केलंस तुम्ही? तुला सांगितलं होतं फोनवर पण आणि घरी पण बजावलं होतं का हा हेअरकट करू नकोस म्हणून. मी तुला करून देते पण तरी पण तू माझं ऐकलं नाही. असे थोडेसे बोलणे खाऊन नंतर मग मम्मी नॉर्मलाइज झाली आणि बोलायला लागली का खूप शॉर्ट केलेत केस, तुला आवडले, ठीक आहे चालेल, जाऊ दे आता सोडून दे विषय. ती रागवली होती माझ्यासोबत, बोलत नव्हती. तर आता मम्मीला मी समजवलेलं आहे. तर बघूया मम्मीचं काय म्हणणं आहे माझ्या केस कापण्याबद्दल. तर मम्मी तुझं काय म्हणणं आहे? आता कापून झाल्यावर काय म्हणणं असणार आहे? तुला जर योग्य वाटलंय आणि छान दिसतेस ठीक आहे, पण तुझ्या सोयीने तू कापलेस ठीक आहे, आता छान दिसतेस, बरं वाटतंय मला. पण तू आता चिडली होती तर मग पण आता केस चिडणार कापून नाही ना? झाल्यावर तुला आता काय बोलणार पुढे? पटलं पण आता जाऊ दे. पण आवडतंय. माझ्यावर हा लुक चांगला दिसतोय का? छान दिसते. फक्त आता केस वाढवायसाठी तुला जी मेहनत घेतली होती तू एवढ्या दिवस, ती तुझी फुकट गेली आणि एवढे मोठे केस कापून आता छोटे केस केलेस. पण कधीतरी स्टाईल करायची असं मनाला वाटतं ना. आता स्टाईल ती बघ, आता तुला कितपर्यंत झेपवेल ती. आणि इकडे तिकडे फिरताना ते केस तुला आता उन्हाळ्याचे काय त्रास देतील ते बघ. तर अजून पण गाईज मम्मी थोडीशी चिडलेली आहे, पण मी समजवायचा प्रयत्न करते. तर बघू करायचा होता बिकॉज खूप गरम होत होतं आणि माझे हेअर्स खूप लॉंग होते त्यामुळे. तर गाईज आता आपण विचारूया आजीचं काय म्हणणं आहे माझ्या केसांवर. तर मी आता आजीकडे कॅमेरा फिरवते. मी केस कापलेत तर तुला कसं वाटतंय? मी छान दिसते का? एवढे सुंदर केस होते, तू काय करून आलीस? हां, एवढे सुंदर केस कापून आलीस आणि आता काय बोलणार तुला? पण मी सुंदर नाही दिसत आहे का या केसांमध्ये? आता हो सुंदरच आहे ना, आता असंच म्हणायला पाहिजे ना. तर आजी तुझं मन दुखलंय का मी एवढे मोठे केस एवढे आम्ही कापले? लहानपणापासून केस तुझे चांगले ठेवले आणि आता एवढे केसाचं हे करून आली. ठीक आहे, आजीला तर नाही आवडलेलं आहे पण आता ठीक आहे, काय आता करणार. ठीक आहे, जाऊ असू दे. मंडळी माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मम्मीनी पण मला समजून घेतलंय, मी पण मम्मीला समजून घेतलंय. मम्मीला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आहेत मी आणि मम्मी काय आता माझ्यावर नाराज नाही आहे. तर मी हा व्लॉग इथेच एंड करते आहे. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल तुमची ऑन करा जेणेकरून माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफाईड झाला पाहिजे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.